असे सुंदर रसरशीत गुलाबजाम झालेले आहेत। मुलांना काहीतरी गोड खावंसं वाटतं, आपल्यालाही मधल्या वेळेत काहीतरी गोड खाण्याची अशी इच्छा होते, तर मग त्याच्यासाठी हे गुलाबजाम बनवलेले आहेत। पावसाळ्यात बाहेरचं खाण्यापेक्षा माशा बसतात, तर चटचट आणि पावसाळ्याचं बाहेरचं नकोही वाटतं, तर असे रसरशीत गुलाबजाम आपण घरी बनवत आहोत आणि घरीच बनवायला हवेत। तर हे किती बनवले आहेत, काय बनवले आहेत, तर डिटेल आपण व्हिडिओ बघतोय। तर याच्यासाठी मी 600 ग्रॅम या ठिकाणी रेडीमेड गिट्सचं पाकिट आणून ते 600 ग्रॅम घेतलेत। 200 ग्रॅमचे 3 पाकिटं आहेत। आणि आधीच सांगते की मी ह्या ठिकाणी कुठल्याही याची जाहिरात करत नाही आहे, मी घरात लेकरांना खाऊ घालण्यासाठी म्हणून हे गुलाबजाम बनवले आहेत। तर 600 ग्रॅम आपण पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यासाठी अर्धा लिटर कच्चं दूध घेतलं आहे। हळूहळू अलगद आपल्याला ते भिजवायचं आहे आणि अगदी घट्ट मूठ घ्यायची नाही आहे भिजवताना, अलगद आपल्याला भिजू घालायचं आहे, कारण असं ओलसर ते पातळ कन्सिस्टन्सी पण नसली पाहिजे आणि लवचिक असलं पाहिजे। तर अशा पद्धतीने पिठाचा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे। गोळा मुरल्यानंतर पुन्हा दूध आपल्याला वाटलं तर आपण टाकून घ्यायचं आहे। या पद्धतीने झाकून ठेवते आणि आता आपण साखरेचं माप बघून घेतोय। या ठिकाणी भांड्याचं माप झालं आहे। साखर जी आहे तर आपण 600 ग्रॅम पाकिट घेतले होते गुलाबजामचे, म्हणजे 200 ग्रॅमचे 3 पाकिटं, तर त्याच्यासाठी आपण 1.25 किलो साखर मोजून घेत आहोत। 1 किलो 250 ग्रॅम साखर घेतली आहे आणि त्या 1 किलो 250 ग्रॅमसाठी आपण 1.25 लिटर पाणी टाकलेलं आहे। आता ते पाणी आपण गरम करायला ठेवलं आहे तिकडे आणि आता गोळा आपण 10 मिनिटानंतर पुन्हा रगड असा छान मऊ लुसलुशीत करून घेत आहोत। थोडा दुधाचा थेंब लावायचा आहे आणि असा गोळा लुसलुशीत आपल्याला मळून घ्यायचा आहे। थोडं तूप किंवा तेल पण लावायचं आहे आणि या ठिकाणी आपली साखर वितळलेली आहे। साखर वितळल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मी दूध टाकून घेतलं आहे। आता त्या दुधासोबत काय होतं ते आपण बघतोय आणि आता गोळा आपला छान मळून झाला आहे। तर या ठिकाणी असे गुलाबजाम मी करून घेत आहे। त्याचे गोळे छोटे गोळे करायचे आहेत। गोळे करत असताना त्याच्यामध्ये मी काजू घालून घेतलेत, काजू तुकडा, जेणेकरून दाताखाली छान येतो। मुलांना आवडतात माझ्या, तुम्हाला आवडलं तर तुम्ही टाकू शकतात। आणि इकडे आपलं साखरेचं पाणी उकळलेलं आहे आणि दूध टाकल्यानंतर त्या मळीमधून किती घाण निघालेली आहे बघा। ज्यावेळेस आपण बाहेरून आणतो त्यावेळेस अशी स्वच्छता असते की नाही मला माहिती नाही, परंतु मी नेहमी गुलाबजाम असेल, रसमलाई हे घरी पदार्थ बनवत असते आणि पावसाळ्यात तर नको वाटतात हे पदार्थ बाहेरून आणायला, म्हणून अशा पद्धतीने छानपैकी आपला पाक जो आहे तो व्यवस्थित निथळ झाला आहे, गाळून घेतलेला आहे बघा, सगळी घाण स्वच्छ निघाली आहे। आता पुन्हा आपण तो गरम करायला ठेवला आहे, तोवर आपल्या इकडे तेलही तापतं आहे आणि तेल तापलं आहे, गोळे तयार झालेले आहेत। तर ते गोळे जे आहेत तर ते आपण तेलात सोडून घेत आहोत। तेल तापलं की नाही ते चेक केलं आहे, तेल छान तापलेलं आहे। गोळे सोडून घेत आहोत। मीडियम गॅस करायचा आहे गोळे सोडताना, जेणेकरून तेलाचं जे टेम्परेचर आहे ते कमी व्हायला नको आणि गोळे विरघळायला नको। आणि आता सगळे गोळे टाकून घेतल्यानंतर मीडियम गॅसवर 2 मिनटं राहू द्यायचं आहे। नंतर मंद गॅस करून आपल्याला असल्या पद्धतीने छानपैकी गुलाबजामचे गोळे जे आहेत ते असे तळून घ्यायचे आहेत। मंद गॅसवर हळूहळू तळले ना तर ते फुलत जातात आणि छान असा टम्म गोळा फुगतो। म्हणजे काय होतं, तळण्यामध्ये जर कसर राहिली ना तर इकडे आपला पाक उकळतो आहे, पुढे आपण बोलूच, तर पाकातून अजूनही थोडा कचरा निघतोय, तर तो मी काढून घेते। पुन्हा ह्याला एकदा मी अजून गाळून घेणार आहे। तर अशा पद्धतीने छान मस्त सोनेरी लालसर रंगावर आपण गुलाबजाम तळून घेतलेले आहेत। असे सगळे गुलाबजाम तळून घेतले। जर गडबड केली ना तर त्याच्या पोटामध्ये गोळा राहतो आणि मग तो व्यवस्थित त्याच्यामध्ये पाक मुरत नाही। आता दुसऱ्या भांड्यात आपण पाक शिफ्ट करून घेतला आहे, त्याच्यामध्ये आपण वेलचीचे 2-3 दाणे टाकून घेतलेत, केशर टाकून घेतलं आहे। ऑप्शनल आहे ह्या गोष्टी टाकणं, परंतु टाकलं तर चव छान येते। आणि आता पाक कसा झाला आहे तो बघण्यासाठी पाक पुढे सरकायला नको, फक्त बोटांना गिजगिज लागला पाहिजे। तर एखाद्या प्लेटमध्ये जर आपण तो पाक टाकला ना तर तो असा पसरला नाही पाहिजे, तो तिथल्या तिथे राहिला पाहिजे, म्हणजेच तो पाक झाला आहे गुलाबजामचा असं समजायचं। या ठिकाणी थोडा खोबऱ्याचा किस, काजू बदामचे तुकडे टाकून घेतले, तुम्हाला वाटले तर तुम्ही टाका, टोटल ऑप्शनल आहे। माझ्या परिवारात आवडतात म्हणून मी टाकलेले आहेत। अशा पद्धतीने छान सोनेरी लालबुंद असे गुलाबजाम तळून मस्त आपण त्याच्यामध्ये टाकून घेतले। असं वाटतं इथून गोळा उचला, एक गुलाबजाम उचलायचा आणि खायचा। अशा पद्धतीने छान गुलाबजाम करून झालेले आहेत। तुम्हाला आवडले तुम्ही करून बघा। चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा।